रावसाहेब येण्यापूर्वी मी डिस्कुले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पहिला करावं, त्याच्यानंतर रावसाहेबांनंतर रावसाहेब बोलतील आणि त्याच्यानंतर मी बोलेन. मी दादासाहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. आज आपण ऊस शेतीच्या संबंधानं ही जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेला आपण सुरुवात करत आहोत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विदर्भामध्ये चालू झालेले सर्वच्या सर्व कारखाने एक वसंत पोफळी सोडला तर चालू झालेले सर्वचे सर्व कारखाने बंद पडले. बंद पडल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांच्या प्रयत्नातूनच यातील काही कारखाने सुरू झाले आहेत आणि म्हणून केवळ हे ॲग्रोव्हिजन प्रदर्शनी ते भरवतात म्हणून नव्हे तर या विदर्भातील शेतीला नवसंजीवनी दिल्याबद्दल आदरणीय गडकरी साहेबांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी आपल्या या बोलण्याला सुरुवात करतो आहे. खरं म्हणजे विदर्भाच्या बाबतीमध्ये एकूण शेतीच्या संबंधामध्ये फार अन्याय झालेला आहे. जसं एखादा मोठा कार्यक्रम असेल, एखादा लग्न समारंभ आहे असं समजा, त्या लग्न समारंभाला खूप पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि त्या लग्न समारंभामध्ये जेवणाचा कार्यक्रम आहे. त्या जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळी अतिशय आवडता असा एक गोड पदार्थ तयार केलेला आहे. पंगत फार मोठी आहे आणि त्या पंक्तीमध्ये तो गोड पदार्थ वाटायला लागले. त्याला जेवढं पाहिजे तेवढं भरपूर वाटलं गेलं आणि साधारणतः 75% पंक्तीला ते वाटून गेल्यानंतर ज्यांना तो पदार्थ वाढला गेला आहे त्यांनी ते मुबलक प्रमाणामध्ये खाल्लं, नासाडी केली, एकमेकाचं ओढायला लागले, भांडणं करायला लागले आणि मग जे आयोजक होते त्यांनी विचार असा केला की इकडे भांडणं सुरू व्हायला लागले आहेत आणि त्याच्यामुळं आता हे बंद करा बंद करा बंद करा असं म्हणून पुढच्या लोकांना वाढणं बंद केलं आणि ते वाढणं बंद केल्यामुळं पुढचे लोक या सगळ्या भोजनापासून किंवा त्या गोड पदार्थापासून वंचित राहिले. तशी काहीशी परिस्थिती विदर्भाच्या बाबतीमध्ये झालेली आहे. विदर्भामध्ये असं सर्वजण सांगतात की खूप कारखाने आले आणि बंद पडले. एकूण विदर्भाच्या बाबतीमध्ये साखर कारखानदारीबद्दल साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी रावसाहेबांना विनंती करतो त्यांनी कृपया निगेटिव्ह वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आणि या नकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून विदर्भातील शेतकरी हा ऊस शेतीपासून वंचित राहिलेला आहे. वास्तविक विदर्भाचे हवामानाच्या दृष्टीने 3 भाग पडतात. एक तर बुलढाण्यापासून साधारणतः वर्धा नदीपर्यंत म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत 500 ते 900 मिलीमीटर पाऊस पडणारा प्रदेश. वर्धा नदीपासून तर नागपूर शहरापर्यंत साधारणतः 950 पासून तर 1100 मिलीमीटर पाऊस पडणारा प्रदेश. आणि पूर्व विदर्भातला म्हणजे नागपूर जिल्ह्यापासून नागपूर शहरापासून विदर्भातला पूर्व नागपूरचा भाग म्हणजे कामठी तालुका असेल, रामटेक, कामठी, उमरेड हा जो परिसर आहे यापासून तर छत्तीसगडपर्यंतचा प्रदेश, या भागामध्ये साधारणतः 1100 मिलीमीटरपासून पावसाला सुरुवात होते. तर या पावसाचं पर्जन्यमान वाढत
छत्तीसगडपर्यंत ते साधारणतः 1700-1800 मिलीमीटरपर्यंत जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 1500-1600 कधीकधी 1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. आणि म्हणून या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये वास्तविक या नागपूर, पूर्व नागपूरपासून तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा या जिल्ह्याचे जे क्षेत्र आहे किंवा जमीन जी आहे, पाण्याची नैसर्गिक उपलब्धता जी आहे ती कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या बरोबरीनं जमीन, पाणी यांच्या बाबतीमध्ये स्पर्धा करणारी आहे नैसर्गिकरित्या. परंतु काय झालं की या ठिकाणी जे होतं तेच राहिलं. या ठिकाणी नवीन सरकारी मदत किंवा सरकारच्या वतीनं योजना आणल्या गेल्या नाही. आणि या उलट सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये नवीन नवीन योजना आणल्या गेल्या आणि सरकारच्या पैशांनी त्या भागामध्ये विकास झाला. तो विकास कसा झाला मी तुम्हाला सांगणार आहे. 100 वर्षापूर्वीचा जर काळ लक्षात घेतला तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये ऊस अजिबात नव्हता. या देशामध्ये पहिला साखर कारखाना 1903 साली तयार झाला बिहारमध्ये. आणि बिहारपासून या साखर कारखान्याला सुरुवात झाली. साधारणतः 1950पर्यंत सगळे सहकारी साखर कारखाने होते. आणि 1950पासून सहकारी साखर कारखाने सुरू व्हायला सुरुवात झाली. आणि पुढे झपाट्यानं सहकारी साखर कारखानदारी उभी झाली. खाजगी कारखानदारीला प्रतिबंध करण्यात आला. लायसन्स देण्याचं काम बंद झालं आणि पुढे सहकारी साखर कारखानदारी उभी करण्याचं काम आपल्या राज्यामध्ये झालं. त्याचं कारण असं होतं की साधारणतः 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातला काही भाग या भागामध्ये डोंगराळ प्रदेश, पहाड्या, दरोडेखोर किंवा वातावरण अशांत, 2 वेळचं लोकांना जेवायला मिळत नव्हतं. आणि त्या मानाने विदर्भातील शेतकरी, पूर्व विदर्भातील शेतकरी धानाच्या पिकामुळं समृद्ध होते. पश्चिम विदर्भातील शेतकरी हे कापसामुळं सुखी होते. पुढे पुढे काय झालं की कापूस विदर्भात म्हणजे पश्चिम विदर्भात, मध्य विदर्भात आणि कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग मुंबईमध्ये, इचलकरंजीमध्ये किंवा आणखी सोलापूरमध्ये, म्हणजे इथून कापूस नेऊन त्या भागामध्ये प्रक्रिया सुरू झाली. आणि या भागातला शेतकरी मात्र फक्त कापूस उत्पादन करत राहिला. तोच प्रकार पूर्व विदर्भाच्या बाबतीमध्ये झाला. इथले शेतकरी धान पिकवत राहिले, अन्नधान्य म्हणजे देशाला देत राहिले, नागरिकांना देत राहिले, अन्न पुरवठा करत राहिले. आणि या भागामध्ये नवीन काही केलं पाहिजे असं काही झालं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी 100 वर्षापूर्वी स्थिती होती त्याचा परिणाम असा झाला की त्या भागातले शेतकरी, जसं आपल्याही परिसरामध्ये एखादा गरीब माणूस असेल, त्याची मुलं शिकताना परिश्रम घेतात. सर्वसाधारणपणे जो थोडा बरा असेल, श्रीमंत असेल, त्याची मुलं परिश्रम घेत नाही. पाटलाची मुलं शिकत नाही, परिश्रम घेत नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, खाऊ पिऊन सुखी राहतात, ऐशाराम करतात. तसा प्रकार या सगळ्या परिस्थितीमध्ये झाला. आणि विदर्भामध्ये साखर कारखानदारी किंवा इतर कोणत्याही कामाला म्हणजे फारशी उत्तेजना मिळाली नाही. त्याचं कारण इथं खाऊन पिऊन सुखी होते लोक. आणि पश्चिम महाराष्ट्रामधले शेतकरी हे धडपड करत राहिले. 2 वेळचं जेवायला मिळत नसल्यामुळं सारखे प्रयत्नशील होते, घराबाहेर पडत होते, प्रयत्न करत होते, धडपडत होते, जगण्यासाठी धडपडत होते. आणि शेवटी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली, या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा हेच लोक अग्रणी राहिले. आणि अग्रणी राहिल्यामुळं जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपसुकच सगळी सत्ता, या देशाची राज्याची सत्ता, देशाची सत्ता ही त्यांच्या हातामध्ये आली. आणि त्यांच्या हातामध्ये राज्याचा कारभार जेव्हा आला तेव्हा त्यांनी तो कारभार आपल्या पद्धतीनं राबवून घेतला आणि आपल्या धडपडणाऱ्या लोकांसाठी त्याची सोय करून घेतली. विदर्भातले शेतकरी हे सुखी असल्यामुळं विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फारशा धडपडी केल्या नाही, फारसे परिश्रम केले नाही. आणि त्याच्यामुळं हे ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी हे राहिले.
वास्तविक विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा जो ऊस आहे, हा ऊस 300-400 वर्षापूर्वी या परिसरात जो कोळी समाज आहे, या कोळी समाजाने हा ऊस या राज्यामध्ये आणला, या प्रदेशामध्ये आणला. प्रत्येक कोळी कुटुंबातील प्रत्येक कुटुंबामध्ये ऊसाचे गुऱ्हाळ होते, बैलाचे चरक होते आणि प्रत्येक कुटुंबामध्ये गूळ काढला जायचा. ऊसाचा भाग हा गूळ करण्यासाठी आणि त्यातील फक्त शेंडे कापले जायचे आणि ते शेंड्याची लागवड करून शेंडे लावले जायचे. ऊसाचे शेंडे ते लावले जायचे आणि त्यातून ऊस तयार केला जात होता. बेण्याच्या प्रक्रियेतून किंवा बेण्यातून कधीही ऊस लागत नव्हता. म्हणजे बेणे करायचे, तुकडे करायचे, कांड्या करायच्या आणि त्या लावायच्या. अशा प्रकारे हा ऊस आधीच्या काळामध्ये लागत नव्हता. फक्त शेंडे कापायचे, शेंड्याचा ऊस लावायचा आणि त्यातून ऊसाचं उत्पादन घ्यायचं आणि त्यातून गूळ तयार करायचा, अशी ही साधारणतः पद्धत होती. आजही तुम्ही नागाडोंगरीच्या भागामध्ये जर आपण कधी गेलो, कोणी गेलं आणि पाहिलं, तिथं त्या नदीच्या बावनथडी नदीवरच्या पुलावर जर कोणी उभं राहिलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली भागामध्ये जसा ऊस दिसतो तसं ऊसाचं क्षेत्र आजही दिसते. ऊसाशिवाय दुसरं काही दिसत नाही. ही परिस्थिती आजही आहे. परंतु त्या ऊसाचं एकरी टनेज जर पाहिलं किंवा त्याचं उत्पन्न जर पाहिलं तर 15-20 टनाच्या वर नाही, 25 टनाच्या वर त्या भागातलं ऊसाचं उत्पादन नाही नागाडोंगरीच्या परिसरामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये आपण ऊसाचं प्रमाण, ऊस कसा तरी लावायचा, परंपरेने लावायचा, त्याच्यामध्ये काही विशेष गोष्टी करायच्या नाही किंवा विशेष काळजी करायची नाही, लावून टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न घेत राहायचं. या ऊसाचं खरं क्षेत्र हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. आजही लागवड उत्तर प्रदेशामध्ये जास्त आहे. उत्तर प्रदेशामध्ये काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी लोक फक्त 2 वेळा शेतामध्ये जातात. एकदा ऊस लावायला जातात आणि एकदा ऊस हार्वेस्टिंग करायला जातात. मध्ये ऊसामध्ये जाण्याची गरज नाही पडत, ऊसाला पाणी द्यावं लागत नाही. त्या भागामध्ये वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जिथं काही भागामध्ये अशा ठिकाणी ऊस होतो की ज्या ठिकाणी ह्युमिडिटीच्या आधारावरच उन्हाळ्यामध्येही ऊस होतो, ऊसाला पाणी द्यावं लागत नाही. म्हणजे ऊस लावायला जातात आणि ऊस कापायला जातात. एरवी ऊसामध्ये काही मशागत करत नाही, एरवी ऊसामध्ये काही कोणत्याही प्रकारचं खत टाकत नाही, पाणी देत नाही, काही करावं लागत नाही, काही करत नाही. आणि त्याच्यामुळं साहजिकच ऊसाचं उत्पन्न हे 15-20 टन, 25 टन याच्या पुढे जात नाही. ऊसाचा उतारासुद्धा उत्तर प्रदेशामध्ये 10च्या आतच राहतो, 10च्या वर कधी उतारा जात नाही. आणि तो प्रकार काही प्रमाणामध्ये या पूर्व विदर्भात राहिला आणि म्हणून या ठिकाणी ऊसाच्या संबंधानं काही फारशा हालचाली झाल्या नाही किंवा फारसं काही झालं नाही. परंतु विदर्भामध्ये ही सगळी परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1950च्या दरम्यान जेव्हा किंवा 1940च्या नंतर हा जो ऊस गेला आणि ऊसावर त्यांनी संशोधन सुरू केलं, त्या काळामध्ये त्या भागामध्ये पाडेगावसारखी संस्था उभी झाली, वेसासारखी संस्था उभी झाली आणि त्यांनी परिश्रम करून या ऊसाच्या शेतीमध्ये मेहनत करून, परिश्रम करून, त्यातले जे काही टेक्निक असतात ते सगळे शिकून घेऊन, संशोधन करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्न त्यांचा तो एक भाग झाला. म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये आळशी लोकांची शेती जर कोणती असेल तर ती ऊसाची शेती असा आपल्या भागामध्ये समज झाला. परंतु तज्ज्ञ लोकांची शेती जर कोणती असेल तर ती ऊसाची शेती, परिश्रम करणाऱ्यांची शेती कोणती असेल तर ती ऊसाची शेती. आणि त्या ऊसाच्या शेतीमधून मग एकरी 30 टन 40 टनापासून उत्पन्न वाढवत 100 टनावर गेले. एकरी 100 टन ऊसाचं उद्दिष्ट ठेवून त्या भागातले शेतकरी काम करायला लागले, त्यातले बारकावे शोधायला लागले, प्रयोग करायला लागले आणि त्या प्रयोगातून 150 टनावर गेले आणि आता एकरी 200 टनाचे प्रयोग हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. परंतु पूर्व विदर्भामध्ये मात्र म्हणजे ज्या काळामध्ये देशामध्ये साखर कारखानदारीला सुरुवात होत होती त्या काळामध्ये 1911 साली शिंदेबाईला ऊस संशोधन केंद्र होतं. पूर्व विदर्भामधल्या नवेगाव बांधला ऊसाचं प्रक्षेत्र होतं, फार मोठं क्षेत्र होतं. 50-60 एकरामध्ये ऊस लागला जायचा, त्याच्यावर ऊस संशोधन केलं जायचं. आज त्या ठिकाणी ऊसाचे एक धांडा देखील नाही, ऊस लावला जात नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाली आणि या सगळ्या नकारात्मक परिस्थितीचा परिणाम म्हणून असं वातावरण निर्माण केलं गेलं की विदर्भामध्ये ऊस लागवड होत नाही किंवा किंबहुना ऊस होत नाही, साखर कारखानदारी होत नाही, साखर कारखानदारी होऊ शकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो
महाराष्ट्राचं जेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला, महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर आधी पूर्वीच्या काळामध्ये विदर्भ हा मध्य प्रांतामध्ये होता आणि स्वातंत्र्यानंतर 1960मध्ये महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं त्यावेळी महाराष्ट्राच्या सगळ्या सरकारची धुरा ही विदर्भाच्या हातामध्ये होती. म्हणजे मासा कन्नमवार काही महिने मुख्यमंत्री राहिले, त्यानंतर वसंतराव नाईक हे 13 वर्ष जवळपास मुख्यमंत्री राहिले. म्हणजे 1960 तर 1973-74पर्यंत ते मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये म्हणजे शेवट होईपर्यंत त्यांचा अंत्य होईपर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. परंतु त्या काळामध्ये विदर्भामध्ये साखर कारखानदारी आली नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीचा अमाप पीक निघाला. साखर कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्यानंतर 1971-72मध्ये विदर्भामध्ये 2 कारखाने काढले गेले. एक वसंत पोफळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वसंत सहकारी साखर कारखाना काढला गेला पोफळीला, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि दुसरा बुलढाण्याला जिजामाता जो दुसरबीडचा कारखाना तो काढला गेला. परंतु या वसंत सहकारी साखर कारखान्याला पूस धरणाचं पाणी असल्यामुळं तो कारखाना एकमेव साखर कारखाना जो आहे सहकारामधला तो विदर्भामध्ये चालत राहिला. तो वसंत सहकारी साखर कारखाना पोफळी तो चालत राहिला आहे, तो चालू आहे. परंतु त्याच्याशिवाय हा जो जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातला होता हा चालू होताच बंद पडला. 1-2 वर्ष चालला असेल, कदाचित चालला नसेल आणि तो बंद पडला. त्याच्यानंतर तो कारखाना लिक्विडेशनमध्ये गेला. त्यानंतर 1970-71च्या नंतर 71-72 नंतर 15 वर्ष विदर्भामध्ये साखर कारखानदारी उभी झाली नाही. त्यानंतर साधारणतः 1985च्या दरम्यान अकोल्याचा बालाजी सहकारी साखर कारखाना, धामणगावचा शेतकरी सहकार कारखाना, सेलूचा महात्मा सहकारी साखर कारखाना, मौद्याचा श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि भंडाऱ्याचा वैनगंगा सहकारी साखर कारखाना हे 5 साखर कारखाने विदर्भाला सहकारात मिळाले. यापैकी बालाजी साखर कारखाना 2-4 वर्ष चालला आणि 2-4 वर्षानंतर तो बंद पडला. महात्मा, श्रीराम आणि वैनगंगा हे बऱ्यापैकी चालले, खूप चालले नाही पण बऱ्यापैकी चालले, चालू बंद होत राहिले आणि ते आज आता गडकरी साहेबांच्या कृपेमुळं ते पुन्हा चालू आहेत. मधल्या काळामध्ये 85-86 नंतर पुन्हा या भागामध्ये साखर कारखानदारी म्हणजे ज्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीचं अमाप पीक आलं, खूप कारखाने उभे झाले. एकेका जिल्ह्यामध्ये 10-10, 15-15, 20-20, 25-25, 30-30 कारखाने उभे झाले. एकेका जिल्ह्यामध्ये एकट्या कोपरगाव तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये 7 साखर कारखाने झाले एका तालुक्यात. आणि त्यानंतर या विदर्भातल्या नेत्यांना जाग आली आणि यानंतर या भागामध्ये 10 कारखाने काढण्याला सरकारने मंजुरी दिली साधारणतः 1990च्या दरम्यान. त्यापैकी मंगरुळचा यवतमाळ जिल्ह्यातलाच शंकर साखर कारखाना आणि यवतमाळ जिल्ह्यामधलाच जय किसान बोदेगावचा तो साधारणतः 93-94मध्ये सुरू झाला. हे कारखाने काही वर्ष चालले आणि त्यानंतर ते बंद पडले. त्यानंतर अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना हा साधारणतः 95-96मध्ये सुरू झाला. त्यानंतर पुष्पावती साखर कारखाना हा 96-97मध्ये काढण्यात आला. त्यानंतर 98-99मध्ये बापूराव देशमुख कोंडेश्वर, राम मेघे साहेबांचा कोंडेश्वर अमरावती जिल्ह्यातला. त्यानंतर अजून 4 कारखाने या भागामध्ये काढण्याचा प्रयत्न झाला. शिवशक्ती साखर कारखाना बुलढाण्याचा, अंबादेवी अमरावतीचा, राम गणेश गडकरी रणजित देशमुख साहेबांचा आणि मेघे साहेबांनी काढायला घेतलेला विदर्भ शेतकरी साखर कारखाना बुटीबोरीच्या जवळ काढणार होते. हे 4 कारखाने, त्यापैकी 3 कारखाने हे केवळ उद्घाटनापुरते सुरू झाले. सोनिया गांधीजी आल्या, त्यांनी या कारखान्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर हे कारखाने म्हणजे कधीच सुरू झाले नाही. आणि मेघे साहेबांनी जो कारखाना काढायला घेतला होता त्याला सरकारने जागा दिली, भागभांडवल दिलं, परंतु तो कारखाना
उभाच झाला नाही, कारखाना काढला गेला नाही आणि त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण 13 कारखाने काढले गेले. त्यातले 2-3 कारखाने चालत राहिले. परंतु हे कारखाने कुठं झाले तर या विदर्भाच्या कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये झाले, ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, नैसर्गिकरित्या धरणाची सोय नाही आणि त्याच्यामुळं हे कारखाने चालू शकले नाही. याच्या उलट पश्चिम महाराष्ट्रामधली मी परिस्थिती आपल्याला सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मी 2014-15च्या गाळप हंगामामधली आकडेवारी आपल्याला सांगतो. 2014-15मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 कारखाने सुरू होते. त्यांनी गाळप केलं 1,35,00,000. आपण आता जेव्हा 3 कारखाने चालवतो पूर्ती किंवा मानस ग्रुपमध्ये, या 3 कारखान्याची गाळप क्षमता आहे 10,00,000 टनाची. या 2014-15मध्ये या सगळ्या तिन्ही कारखान्या मिळून किंवा या पूर्ण विदर्भामध्ये एकूण 6 कारखाने चालू होते. त्यामध्ये यवतमाळचा हा वसंत सहकारी होता, त्याच्यामध्ये त्यांनी 2,57,000चं गाळप केलं. महात्मामध्ये 1.60 लाखाचं गाळप झालं. नागपूरमध्ये मौद्याचा कारखाना त्यांनी सुरू केला होता, त्याच्यामुळं ते 2,31,000 टन गाळप झालं, म्हणजे पूर्तीचा. आणि पूर्तीने 2,11,000 आणि 20,000 टन गाळप केलं मौद्याच्या कारखान्यांनी. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा 1,40,000 आणि 30,000 टन 31,000 टन गाळप केलं नॅचरल शुगरनी. तोही कारखाना पुढे बंद झाला. असं एकूण 8,24,000 टन गाळप झाला. परंतु हे 8,24,000 टन गाळप झालं, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ एकट्या जिल्ह्यामध्ये 1,35,00,000 टन गाळप झालं. त्यावेळी 22 कारखाने त्या जिल्ह्यामध्ये उभे होते, चालू होते. सांगली जिल्ह्यामध्ये 16 कारखाने होते, सातारा जिल्ह्यामध्ये 13 कारखाने होते. म्हणजे या 3 जिल्ह्यामध्ये ज्याची नैसर्गिक क्षमता, म्हणजे सरकारने पैसा ओतायच्या आधी किंवा पाण्याची व्यवस्था करायच्या आधी ज्याची क्षमता हे पूर्व विदर्भातल्या नागपूरपासून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्या इतकी नैसर्गिकरित्या होती, त्या भागामध्ये 51 कारखाने सुरू होते आणि त्यांनी गाळप केलं 2,87,00,000 टनाचा. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 16 कारखाने सुरू होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 कारखाने चालू होते. नगर जिल्ह्यामध्ये 20 कारखाने चालू होते. नाशिक जिल्ह्यामध्ये 8 कारखाने सुरू होते. म्हणजे या भागामध्ये या 4 जिल्ह्यामध्ये नगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या 4 जिल्ह्यामध्ये 79 कारखाने सुरू होते आणि त्यांनी गाळप केलं 4,43,00,000 टनाचा. म्हणजे आपण 8,00,000 टनाचं आपण जे गाळप करतो किंवा केलं त्याच्या 50 पटींनी जास्त गाळप हे या 4 जिल्ह्यामध्ये होत होतं. जेव्हा पूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये जे गाळप होत होतं त्याच्या 50 पटींनी जास्त. मराठवाडा मागास आपण भाग समजतो. मराठवाड्यामध्ये सुद्धा साखर कारखानदारांनी बऱ्यापैकी मूळ धरला आहे. मराठवाड्यामध्ये एकूण 50 कारखाने सुरू होते आणि त्यांनी 1,74,000 टन गाळप केलं होतं. आणि विदर्भामध्ये 6 कारखाने सुरू होते आणि त्यांनी 8,00,000 टन गाळप केलं होतं. म्हणजे एकूण परिस्थिती जर विचार केली तर या ठिकाणी ऊस गाळपाची क्षमता उभी झाली नाही. विदर्भामध्ये परिस्थिती कशी आहे की आपण आपली भंडारा जिल्ह्याची जर परिस्थिती, भंडारा जिल्ह्याचा विचार जर केला तर भंडारा जिल्ह्यामधली परिस्थिती कशी आहे. आपल्यापुढे समस्या ऊस उत्पादनाची समस्या नाही. आपल्यामध्ये समस्या आहे जास्तीचा ऊस जर झाला तर त्याचं काय करायचं पुढे. कारण आपली गाळप क्षमता आहे फक्त 2,00,000 टनाची. 2,00,000 टन म्हणजे फार झाला आपला. म्हणजे खूप जास्तीत जास्त प्रयत्न करून एकदम व्यवस्थित कारखाना चालवून कोणतंही ब्रेकडाऊन जर झालं नाही तर जास्तीत जास्त आपण 2,00,000 टन गाळप करू शकतो. अन्यथा आपण 1.5-2 लाख टन आपल्यासाठी हे पुरेसं आहे. 2.5 लाख टन हे आपल्यासाठी एकदम ज्याला म्हणजे योग्य गाळप किंवा योग्य क्षमता असं म्हणू ती आपली 2.5 लाख टनाची आहे. आणि म्हणून आपल्या भागात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या संबंधाने जर विचार केला तर आपल्यासमोर क्षमता कमी आणि ऊस उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळं ही आपली खरी समस्या आहे. आपण जर ऊस लावा म्हणून मोहीम जर राबवली, परिस्थिती जर व्यवस्थित राहिली तर आपल्या इथं ऊस हा फार जास्त लागतो. आपल्याकडे 2012-13मध्ये 2,40,000 टन ऊस गाळपाला आला.
आणि निदान 1,00,000-1,50,000 टन हा त्यावेळी गुऱ्हाळांना गेला. म्हणजे गुऱ्हाळ फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्याला काही गट बंद करावे लागले, काही ऊसाचं क्षेत्र कमी करण्यासाठी म्हणून काही गावं कमी करावे लागले, काही गट बंद करावे लागले. लोकांना गुऱ्हाळांना जर ऊस देत असले तर गुऱ्हाळांना द्या म्हणून सांगावं लागलं. 2,10,000 टन वैनगंगामध्ये गाळप झाला आणि तरी 30,000 टन ऊस आपण हा पूर्ती कारखान्याला पाठवला. आणि ते 150-200 किलोमीटरवरून ऊस पाठवताना जो त्रास होतो तो त्रास फार झाला. लोकांना त्रास झाला, ऊस गाळप झालं नाही. 10-10, 12-12 दिवस, 15-15 दिवस ऊस पडून राहिला. 400 वाहनं कारखान्यावर उभी होती. 4-4 दिवस कारखान्यात गाड्या खाली होत नव्हत्या आणि त्याचा परिणाम असा झाला की ऊस लागवड पुढच्या वर्षीपासून कमी व्हायला लागली. ऊसाच्या पेमेंटच्या बाबतीमध्ये, कारण त्याच वर्षी 9.5चा उतारा म्हणजे एका टनापासून 90-90.5 किलो साखर तयार झाली आणि जवळपास 15 ते 20 कोटी रुपयाचं नुकसान हे त्याच काळामध्ये झालं. आणि त्याच्यामुळं पुढचं ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते पूर्णपणे आपल्याला थांबवावं लागलं. किंबहुना जे ऊस लावतील त्यांनी ऊसाचं उत्पादन वाढवलं पाहिजे, कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे, कारखान्याच्या परिसरामध्ये ऊस झाला पाहिजे. अशा दृष्टीने आपल्याला आपली सगळी पावलं टाकावी लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या परिस्थितीचा परिणाम असा झाला की आज ऊसाचं क्षेत्र हे आपलं कमी झालं आहे. वास्तविक या ज्या पूर्व विदर्भाच्या बाबतीमध्ये मी बोलतो त्या भागामध्ये बारमाही ओलिताची सोय जी आहे ती एकूण या भागामध्ये 13,61,000 इतकं लागवडीलायक क्षेत्र आहे. म्हणजे पूर्व नागपूर, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि नक्षलग्रस्त सोडून हा गडचिरोली जिल्हा हे जर क्षेत्र सोडलं तर 13,61,500 एवढं शेतीलायक क्षेत्र आहे. त्याच्या 33% म्हणजे 4,61,000 हे बारमाही ओलिताची सोय आहे. बारमाही ओलीत विहिरीच्या माध्यमातून, तलावांच्या माध्यमातून, बोळ्यांच्या माध्यमातून एकट्या पेंच धरणाचं पाण्याची ओलिताची क्षमता ही 40,000 हेक्टरची आहे. इटियाडोहो धरणाची ओलिताची क्षमता ही 40,000 हेक्टरची आहे. असे मोठे मोठे तलाव या भागामध्ये आहेत. नवेगाव बांधचा तलाव आहे किंवा आणखी इतर जे तलाव आहेत या सगळ्या तलावातून 4,61,600 हेक्टरची ही मी 2003-4ची आकडेवारी सांगतो. म्हणजे 33%-34% ओलिताची सोय ही 2003-4च्या दरम्यान होती. त्यामध्ये गोसेखुर्द, बावनथडी, हुमन, तुलतुली यासारख्या प्रकल्पांची जर क्षमता जर धरली तर ती अजून 4,65,000 हेक्टर म्हणजे जवळपास 9 लाखाच्या वर 9,20,000, 20,000, 22,000 हेक्टर एवढं ओलिताचं क्षेत्र आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी काय परिस्थिती आहे तर साखर कारखाना एक, तोही वैनगंगा, तोही 2.25 लाख टन, 2 लाख टन कार्यक्षमतेचा. आणि त्याच्यामुळं या भागामध्ये आपल्याला ऊस लागवडीला प्रतिबंध आलेला आहे. ऊस लागवड फार होऊ शकत नाही, जास्त झाली तर फार अडचणी आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना सेटबॅक मिळत राहतो आणि पुढे ऊस लागवड होत नाही. आनंदरावजी राऊत हे उमरेड भागामध्ये आहेत. उमरेडचाही या भागामध्ये समावेश आहे आणि त्याच्या बाजूला जो चौरास आहे, ज्याला चौरास म्हणतात, चौरास असं एक क्षेत्र आहे आपल्या या परिसरामध्ये की ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी 30,000 हेक्टर ही जागा ही पूर्ण बारमाही ओलिताची आहे. 30,000 हेक्टर जागेमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा पूर्ण साठा आहे. संपूर्ण जमीन समपातळीमध्ये आहे. या भागामध्ये जर खऱ्या अर्थाने जर प्रयत्न केले गेले तर 10 लाख टन, 15 लाख टन ऊस हा कुठेही जात नाही, तो सहजपणे होऊ शकतो. एकेका गावामध्ये 10 म्हणजे 1,000, 1200, 1500 म्हणजे 2005-6च्या दरम्यान नुसत्या आसगाव आणि आसगावच्या आजूबाजूच्या 2-3 गावामध्ये 1500 हेक्टरमध्ये ऊस होता. तर अशी जर परिस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये साखर कारखानदारी जर असती तर आज विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने राहिला असता. आता आपण असं विचाराल किंवा असा मनामध्ये प्रश्न येईल की ही साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभी कशी झाली, विदर्भामध्ये का झाली नाही? तर ज्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि या सरकारची सूत्र पश्चिम महाराष्ट्रामधल्या नेत्यांच्या हातामध्ये मिळाली, मग त्याच्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, माननीय पवारसाहेब असतील, रत्नाबा कुंभार असतील किंवा आणखी बाकी जे राजारामभाऊ पाटील असतील, यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र मिळाल्यानंतर
1950च्या दशकापासून किंवा 1950पासून साधारणतः साखर कारखानदारी करायला सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी एक साखर कारखाना करायला साधारणतः 1 कोटी रुपयाचं भांडवल लागत होतं. त्या 1 कोटी रुपयापैकी 65% हे सरकारच्या हमीवर बँका कर्ज देत होत्या. म्हणजे सरकारने हमी घ्यायची की जर या कारखान्यांनी कर्ज घेतलं आणि ते जर कर्ज फेडलं नाही तर सरकार कर्ज फेडेल, या हमीवर 65% हे कर्ज दिलं जात होतं. 35% भांडवल म्हणजे शेअर कॅपिटलच्या माध्यमातून उभे करायचे होते. या 35%पैकी 90% भांडवल हे सरकार देत होतं. सरकारने भांडवल दिलेलं आहे. प्रत्यक्ष पैसे देऊन सरकार भांडवलाच्या रूपाने यांना 90% रक्कम देत होती. आणि म्हणजे समजा 1 कोटी काढायचं असेल तर 10% भांडवल हे शेतकऱ्यांनी उभं करायचं. म्हणजे 1 कोटीचा कारखाना असेल तर साधारणतः 3.5 लाख त्या भागातल्या शेतकऱ्यांनी उभं करायच्या. त्या काळामध्ये 3.5 लाख रुपयेसुद्धा फार मोठी रक्कम होती. परंतु ते त्यांनी करायचं आणि त्याच्यातून कारखाने उभे करायचे. अशी ही सहकारी साखर कारखानदारीची प्रथा होती. उत्तेजन दिलं जात होतं आणि त्याच्यामुळं 1950 पासून तर साधारणतः हे सहकारी म्हणजे विदर्भातले साखर कारखान्यात त्याचा लाभ मिळाला, परंतु फार कमी मिळाला. साधारणतः 162 साखर कारखान्यांना 840 कोटी रुपये हे भाग भांडवलाच्या रूपाने सरकारने दिले आणि त्यातून ही साखर कारखानदारी उभी झाली. आणि या कारखानदारीसाठी लागणारा ऊस, त्या ऊसासाठी लागणारं पाणी, त्या पाण्यासाठी धरण बांधले गेले. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आज जर आपण पूर्ण पाण्याची जलधारण क्षमता जर महाराष्ट्राची विचारात घेतली तर त्यातल्या अमरावती विभागामध्ये फक्त 32 TMC पाणी म्हणजे जलधारण क्षमता निर्माण करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून, धरणाच्या माध्यमातून. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर विभागामध्ये साधारणतः 65 TMC पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्याच्यामध्ये पेंच, इटिया, वगैरे याचा सगळा समावेश आहे. उलट मराठवाड्यामध्ये 190 TMC पाणी अडवण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. आणि नाशिक विभाग 113 TMC, पुणे विभागामध्ये मात्र 430 TMC पाणी अडवण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा ज्या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये पाऊस तसा कमी पडतो. नाशिक आणि पुणे, नगर, सोलापूर या भागामध्ये पाऊस कमी पडतो, परंतु या भागामध्ये एकूण पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 70% पाणी साठवण्याची क्षमता या भागात निर्माण केली गेली आहे. आणि मराठवाडा आणि विदर्भ हा साधारणतः 30% याला गुंडाळण्यात आलेला आहे. मग हे पाणी साठवण्यासाठी जलधारण क्षमता निर्माण करण्यासाठी पैसा हा सरकारचाच वापरण्यात आलेला आहे. कृष्णा खोऱ्यासारखं धोरण राबवण्यात आलेलं आहे आणि त्यातून ही जलधारण क्षमता निर्माण करण्यात आली. आणि त्यामुळं 70% जलधारण क्षमता सरकारच्या पैशातून जवळपास 90% भागभांडवल देऊन 90% भागभांडवलाच्या माध्यमातून साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभी झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भामध्ये साखर कारखानदारी होऊच शकत नाही, चालूच शकत नाही किंवा चालली तरी ती अडचणीची आहे. हे असं निगेटिव्ह चित्र, नकारात्मक चित्र हे उभं करण्यात आलं आणि त्याचा दुष्परिणाम आज आपण सगळे शेतकरी भोगतो. वास्तविक विदर्भाची या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर विदर्भातली जमीन अतिशय सुपीक आहे. विदर्भातले शेतकरी हे कष्टाळू आहेत. आज सगळ्या साखर कारखानदारीमध्ये मजुरांची समस्या असते, टोळ्या ऊस तोडणाऱ्या मजुरांची समस्या असते. ती समस्या आपल्या भागामध्ये फार कमी आहे. आमच्या भंडारा, गोंदिया म्हणजे वैनगंगेच्या क्षेत्रामध्ये तर अजिबात म्हणजे फार कमी असल्यासारखी आहे. म्हणजे आपण ऊस तोडणीसाठी फक्त 25 टोळ्या बाहेरच्या आणतो, बाकी सगळी यंत्रणा म्हणजे 80% 85% यंत्रणा ही जिल्ह्यातल्या मजुरांकडून आपण उभी करतो. 15% फक्त यंत्रणा ही बाहेरच्या आपल्या मजुरांवर अवलंबून राहावं लागते. कदाचित ती आपण कमी करू शकतो, परंतु इतर भागामध्ये ती सोयसुद्धा नाही, तरीसुद्धा आपण मागे आहोत. आपल्या पुढे आपण जर पूर्वेकडे जर गेलो तर छत्तीसगडमध्ये 3 कारखाने आहेत. फक्त 3 कारखाने छत्तीसगडमध्ये आहेत. ओरिसामध्ये साखर कारखाना नाही. मध्य प्रदेशामध्ये 2-3 कारखाने आहेत. त्याच्यामुळं ओरिसापासून, छत्तीसगडपासून किंवा
मध्य प्रदेशामध्ये ही जी साखर आणली जाते किंवा साखर लागते, ती साखर ही पश्चिम महाराष्ट्रामधून म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा या भागामधून नेली जाते. विदर्भामध्ये साखर कारखानदारी नसल्यामुळं या भागामध्ये साखर होत नाही किंवा फार कमी होते आणि त्यामुळं त्याचा लाभसुद्धा आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना घेता येत नाही. म्हणून आपण आज विदर्भातले सगळे शेतकरी, सगळे अधिकारी, कर्मचारी किंवा जे कोणी जाणकार आहेत या संबंधामधले, यांना खरं म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच ऊस नव्हता, त्या काळामध्ये या विदर्भामध्ये ऊस होता. ऊस हा विदर्भाने आणलेला आहे. विदर्भाची देण आहे ही पश्चिम महाराष्ट्रासाठी ऊसाच्या रूपानं. त्या भागातल्या लोकांनी परिश्रम केले, मेहनत केली, संशोधन केलं, ऊसामधले बारकावे समजून घेतले, ऊस उत्पादनामध्ये वाढ कशी करता येईल या दृष्टीने प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून त्या भागामध्ये साखर कारखानदारी उन्नत झाली. ती एकरी 100 टन, 150 टन, 200 टन याच्या गोष्टी करतायत, ते प्रयोग करतायत. आणि आज आपण मात्र आपली सरासरी जर ऊसाची पाहिली तर ही साधारणतः 22-23 टन, 24 टनाच्या दरम्यान आपली ऊसाची ही उत्पादन क्षमता आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण या संबंधानं काय केलं पाहिजे याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे. विशेषतः जे कर्मचारी, अधिकारी आहेत या लोकांनी त्याचं परीक्षण करून म्हणजे अभ्यास करून आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते शोधलं पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल, आपला खर्च कमी कसा करता येईल, मग ऊसामध्ये आंतरपीक घेता येतील का, घेता येत असतील तर ते कसे घेता येतील, या ऊसामध्ये उत्पादन कमी येण्यासाठी काय कारणं असतील, ती आपली जमीन आज आपल्या जमिनीची पावसाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं पाणी वाहून जाण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. आपल्याला कल्पना असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये आता गोसे धरण जे होत आहे, या गोसे धरणामध्ये जेवढी पाण्याची जलधारण क्षमता आहे साधारणतः 2.5 लाख म्हणजे 110 TMCची, तेवढीच जलधारण क्षमता ही जायकवाडी धरणाची आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधलं गेलं आहे पैठणजवळ, परंतु कदाचित 10 वर्षामध्ये ते धरण भरलं जात नाही. 10 वर्षामध्ये कदाचित 1 वेळ 2 वेळ ते धरण भरते गोदावरी नदीवर असूनसुद्धा. आणि तेवढ्याच क्षमतेचं गोसे धरण ज्या ठिकाणी होते आहे त्या वैनगंगा नदीचं पाणी या क्षमतेच्या 10 पट पाणी हे दरवर्षी न चुकता दरवर्षी वाहून जाते. म्हणजे असा एकही वर्ष जात नाही की 10 पटीपेक्षा कमी पाणी वाहून गेलं. म्हणजे जेवढी धारण क्षमता आहे त्याच्या 10 पट पाणी इथं फुकट वाहून जाते. आणि त्या भागामध्ये जेवढी क्षमता आहे त्याचे 10 वर्ष ते धरणं भरले जात नाही. इतकी पाण्याची मुबलकता निसर्गानं आपल्या परिसराला दिली असतानासुद्धा आपण आपल्या निष्काळजीपणामुळं म्हणा किंवा आपल्या दुर्दैवानं म्हणा किंवा आपल्या परिसरामधील नेतृत्वानी त्याचा कधी विचार केला नाही म्हणून म्हणा किंवा या भागामध्ये विकास होऊ शकला नाही म्हणून म्हणा, ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वास्तविक ऊसाचं उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर आपल्या जमिनीचं परीक्षण हे माती परीक्षण केलं गेलं पाहिजे. माती परीक्षणाचे प्रमाण अतिशय अल्प प्रमाणामध्ये आपण माती परीक्षण करत होतो. आदरणीय गडकरी साहेबांनी आग्रह धरून माती परीक्षणावर भर देऊन त्यांचा आग्रह होता आधीपासून की माती परीक्षण आपल्या भागातल्या लोकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून माती परीक्षणावर जोर देऊन त्यांनी माती परीक्षणासाठी प्रयोगशाळा आपली एक गाडी बस 1 कोटी रुपये खर्च करून उपलब्ध करून दिली आणि त्यातून आपण माती परीक्षण करून घ्यायला लागलो. काही वेळा आर सी एफचे लोक अधिकारी हे आपल्या गाड्या घेऊन येतात, माती परीक्षण करून घेतात, परंतु त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता ही दर्शवली जात नव्हती. आणि त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये काय कमी आहे, या जमिनीमध्ये काय आपण केलं पाहिजे, विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्ये ज्याला आपण म्हणतो ते सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या परिसरामध्ये वापरले जातच नव्हते. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये कदाचित काही प्रमाणामध्ये सूक्ष्मद्रव्ये आपण वापरायला लागलो आहोत, परंतु त्याचं प्रमाणसुद्धा अतिशय फार कमी आहे. या सगळ्या महाराष्ट्रामध्ये
समजा 10 लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागवड होते, त्याच्यापैकी 1 लाख हेक्टरमध्ये जवळपास म्हणजे 10% क्षेत्रामध्ये साधारणतः ठिबक सिंचन आहे. परंतु आपल्या परिसरामध्ये ते सुद्धा फार कमी आहे. त्याच्यामुळं या ठिबक सिंचनमधून विद्राव्य खतं दिली पाहिजेत किंवा जे पाण्याबरोबर मिसळून खतं द्यायची असतात ती दिली पाहिजेत. हे सुद्धा आपल्याला म्हणजे याचं प्रमाण अतिशय आपल्याकडे कमी आहे. आपण पाटाच्या पाण्याने ऊस लावतो आणि पाटाच्या पाण्याने ऊस लावल्यामुळं साधारणतः पावसाळ्यामध्ये पाणी देत नसलो तरी ऊस लागवडीच्या काळामध्ये पाणी देतो आणि ऊस लागवडीच्या काळामध्ये पाणी दिल्यानंतर पाऊस पडल्यानंतर मात्र आपण ऊसाला पाणी देत नाही. समजा तो ऊस फरवरी मार्चमध्ये जर तुटणार असेल तर पावसाळा संपल्यानंतर ऊसाला पाणी देण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असते किंवा दिलं तर ते आपण इतकं देतो की आपण ऊसामध्ये पाणी सोडून देतो आणि 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जेवढे वेळ वीज उपलब्ध असेल तेवढा दिवस तेवढा वेळ हे आपण पाणी देत राहतो आणि त्याच्यामुळं त्याला ज्या प्रमाणामध्ये पाणी पाहिजे, थोडं पाणी पाहिजे, थोडं अंतराने पाणी पाहिजे, जशी तहान लागेल तसं पाणी पाहिजे, त्या पद्धतीनं आपण पाणी देत नाही आणि त्याच्यामुळं या ऊसाला पुरेसं पाणी न दिल्या गेल्यामुळं त्याची वाढ होत नाही. आपण ऊस लागवडीचा काळ आपल्या भागामध्ये आपण एक पहिलं पीक घेतो. वास्तविक हे आपल्याला या सगळ्या शेतकरी बंधूंनी याचा विचार केला पाहिजे की आपलं पहिलं पीक जर आपण घेतलं नाही, साधारणतः ऊस लागवडीसाठी चांगला जो काळ आहे तो साधारणतः सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना म्हणजे 15 ऑगस्टनंतर साधारणतः पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर शेतीमध्ये मशागत करून जर आपण ऊसाची रोपं तयार केली आणि रोपामधून जर लागवड केली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ऊसाचं उत्पादन वाढवू शकतो. साधारणतः ऊसाच्या लागवडीसाठी 70 ते 75 डिग्री म्हणजे % ह्युमिडिटी आणि 30 ते 35 डिग्री टेम्परेचर हे अतिशय आयडियल ज्याला आपण म्हणू ते तापमान आणि ह्युमिडिटी आहे. तो काळ फक्त आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यातच राहतो आणि त्या काळामध्ये जर आपल्याकडे ऊसाची लागवड झाली, एक पीक न घेता आपण जर ऊसाची लागवड केली, ऊसामध्ये ढेंचा किंवा ताक किंवा आणखी काही हिरवळीची खतं टाकली, ती गाळून टाकली आणि त्याच्यानंतर जर ऊस लावला तर आपल्याकडे सुद्धा 100 टन 150 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन यायला काही अडचण नाही. परंतु आपण एक पीक घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याकडे धानाचं पीक जेव्हा घेतलं जाते भंडारा जिल्ह्यामध्ये, तेव्हा ते धानाचं पीक निघते ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर आपण जमिनी मशागत करतो आणि ऊस लावतो नेमका डिसेंबर जानेवारी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये. त्या काळामध्ये थंडी असते. थंडीच्या काळामध्ये ऊस उगवण होत नाही. 1.5 महिना 2 महिने ऊसाची उगवण होत नसल्यामुळं नेमका काढणीने जर ऊस लावला तर तो ऊस कुठं उगवला नाही तर त्याचं काय करायचं हे समजत नाही किंवा त्याची काही कार्यवाही होत नाही. नवीन रोपं आपण करून ठेवत नाही आणि ते रोपं लागवड करत नाही आणि त्याच्यामुळं ते खांडे पडतात आणि त्याच्यामुळं ऊसाचं उत्पादन हे कमी होते. साधारणतः एकरी 40,000 ऊस हा जिवंत राहतो असं जे सांगितलं जाते. ते 40,000 जर ऊस आपल्याला जगवायचे असतील किंवा गाळपाला पाठवायचे असतील किंवा बेण्यासाठी पाठवायचे असतील तर ही ऊसाची लागवड ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं केली पाहिजे. दूर अंतरावर लागवड केली पाहिजे. साधारणतः 5 फूट 6 फूट 7 फूट अंतरावर 8 फूट अंतरावर लागवड केली पाहिजे आणि जेवढ्या फूट अंतरावर आपण लागवड करू आणि जेवढ्या 2 ऊसामधलं अंतर ठेवू, रोपामधलं अंतर ठेवू, रोपाच्या पद्धतीने जर लागवड केली, रोपं लावताना त्याच्यामध्ये ॲजिटोबॅक्टर आणि ही रोपाची म्हणजे मुळं जर आपण ॲजिटोबॅक्टर आणि PHBमध्ये बुडवून जर केली जर लागवड केली तर 15 ते 20% उत्पादन त्याच्यामध्येच वाढते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ज्या टिप्स आहेत त्या टिप्स आपले कृषी अधिकारी देत राहतात. आपण ॲग्रोवनमध्ये किंवा बाकीच्या लेखांमधून माहिती मिळत राहते. कृषी कल्याण मासिकातूनही आपल्याला माहिती मिळत राहते. असे वेगवेगळ्या टिप्सचा उपयोग जर आपण केला, बेणे लागवड करताना बेण्याची प्रक्रिया केली आणि बेडवर किंवा खाली बारदाना किंवा पोते टाकून त्याच्यावर माती टाकून त्याच्यावर लागवड जर केली
जे आता आजकाल शेतकरी 60-70% शेतकरी आता आपल्याकडे या पद्धतीने लागवड करायला लागलेले आहेत, रोपं तयार करायला लागले आहेत. बेडवर रोपं तयार करायचे. साधारणतः प्लास्टिकच्या पिशव्या किंवा खताच्या पिशव्या असतात, सिमेंटच्या पिशव्या असतात, त्या पिशव्या खाली अंथरायच्या. त्याच्यावर माती टाकायची. डोळ्याची छाटणी केल्यानंतर त्याची बेणे प्रक्रिया करायची. बेणे प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः 1-2 दिवस गोनपाटामध्ये हे बेणे लपेटून ठेवायचा, पोत्यामध्ये दाबून ठेवायचा. साधारणतः वापसा परिस्थितीमध्ये जर असल्या म्हणजे पोते जर पाण्याने भिजवले असले किंवा ओले असले तर साधारणतः 2 दिवसामध्ये डोळे उमललेले असतात, मुळं फुटलेली असतात, मुळं आलेली असतात, पांढरी मुळं आलेली असतात. हे कांड्या काढायच्या आणि त्या ॲझोटोबॅक्टर आणि PHBच्या विशेषतः PHB ॲझोटोबॅक्टर शेणामध्ये मिसळून त्याच्यामध्ये हे बुडवून जर आपण त्याची लागवड जर केली तर अतिशय उत्तम रीतीनं रोपं तयार होतात. आपल्याकडे आता अनेक भागामध्ये साधारणतः 50% 60% शेतकरी या ऊस लागवडीवर आलेले आहेत, रोपांच्या लागवडीवर आलेले आहेत आणि त्यातून जर लागवड केली तर अतिशय चांगल्या जोमदार रोपांची निर्मिती होते आणि ही रोपं ठरलेल्या अंतराने दूरच्या सरीवर जर लागवड केली तर याच्यामधून आपल्याला ऊसाचं अतिशय चांगलं उत्पन्न येते. काही लोक म्हणतात की बा अमुक जात जी आहे त्या जातीमध्ये फुटवे कमी येतात, परंतु कोणत्याही जातीमध्ये फुटवे कसे घ्यायचे, किती घ्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. ऊसाच्या जातीवर ते फुटवे अवलंबून राहत नाही. काही जातींना ऊसाच्या लागवडीच्या आधी म्हणजे काही जातींना म्हणण्यापेक्षा सर्वच जातींना आपण जेव्हा सऱ्या करतो त्या सऱ्यामध्ये रासायनिक खतसुद्धा पेरून दिलं पाहिजे. ते पेरून देत असताना त्याच्याबरोबर सेंद्रिय खत टाकलं पाहिजे. त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटसारखे पदार्थ म्हणजे मॅंगनीज सल्फेट आणि फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट हे टाकलं पाहिजे. साधारणतः 8 किलो 10 किलो 15 किलो साधारणतः एकरी टाकलं पाहिजे. म्हणजे याला मोरचूद म्हणतो, मोरचूद नाही त्याला काय म्हणतो आपण, हिराकस म्हणतो. हिराकस, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट हे मायक्रोन्यूट्रिएंटसारखेच यांचे गुणधर्म आहेत आणि ते आपण टाकले पाहिजेत. ते जमिनीमध्ये गाळून टाकले पाहिजेत, सेंद्रिय खतं टाकले पाहिजेत आणि त्याच्यानंतर पाणी देऊन वापसा अवस्थेमध्ये जर या ऊसाची लागवड जर केली तर साधारणतः एकरी 100 टन उत्पन्न यायला कोणतीही अडचण नाही. फक्त ती लागवड करताना ती आपण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली पाहिजे. ती जर केली तर आपण आणि या पद्धतीने जर लागवड केली तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे उत्पन्न कमी येण्यासाठी काही अडचण नाही. पाणी देताना आपण ठिबकचा जर वापर केला तर ते त्यातून अजून सोन्याहून पिवळं ज्याला म्हणू आपण, ते अतिशय चांगली गोष्ट आहे. ते केलं पाहिजे कारण ठिबकमधून आपण कमी परिश्रमामध्ये कमी लेबरच्या खर्चामध्ये, मनुष्य खर्चामध्ये पाणी आपण देऊ शकतो. विद्राव्य खतं त्याच्यामधून देऊ शकतो आणि त्याच्यामुळं ऊसाच्या उत्पादन वाढीमध्ये उत्पन्न वाढू शकते. जेव्हा पावसाचं प्रमाण कमी होते, साधारणतः ऑगस्ट महिन्यानंतर पाऊस जेव्हा थांबतो त्यानंतर आपण पाणी शेताला देत नाही. जमीन ओली जरी राहत असली तरी शेताला पाणी देऊन ती जमीन वापसा अवस्थेमध्ये ठेवणं हे ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे. वाढलेल्या ऊसामध्ये जर तो ऊस बेण्याचा नसेल, खोडवा असेल तर ते पाचट शेतामध्ये ठेवलं पाहिजे. शेतामध्ये ते सडवलं पाहिजे आणि जास्त रुंद सरीचे जर वरंबे असतील 7 फुटावर 8 फुटावर जशी मी लागवड करतो 8 फुटावर माझ्या शेतामध्ये मी यावर्षी कलिंगड लागवडीचा प्रयोग करणार आहे. सुरुवातीच्या लागवडीमध्ये मी बटाट्याचं पीक घेतलेलं आहे. आता खोडवा आहे, खोडव्यामध्ये पाचटानंतर 2 सऱ्यामध्ये आपण ठिबकने पाणी देतो. तर त्या ठिकाणी कलिंगड लागवडीचा यावर्षी मी प्रयत्न करणार आहे आणि कलिंगडाचे रोपं हे या पाचटावर टाकून द्यायचे. 8 फुटावर ऊस असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं कलिंगडाचं उत्पन्न घेतलं जाऊ शकते. म्हणजे ऊसाच्या उत्पादना इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त आंतरपीक म्हणून हे 3 महिन्याचं पीक आपण घेऊ शकतो. फक्त त्याचं नियोजन जमलं पाहिजे आणि ऊसामध्ये तण जो होतो तण होऊ देता कामा नये. सुरुवातीच्या काळामध्ये ऊस लागवड झाल्याबरोबर किंवा ऊस लागवड करायच्या आधी जेव्हा आपण पाणी देतो
पाणी दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर आपण तणनाशकाची फवारणी केली, तण उगवण्याच्या म्हणजे रोपं लावण्याच्या आधीसुद्धा, तर त्याचा अधिक फायदा आपल्याला मिळतो. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करून आपण जर ऊसाचं उत्पन्न घेतलं तर एकरी 100 टन 150 टन उत्पन्नापर्यंत आपण जायला काही अडचण नाही, आपण जाऊ शकतो. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि विदर्भामध्ये वास्तविक साखर कारखानदारी जर जास्त झाली तर त्याचा फायदा या भागामध्ये होऊ शकतो. कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी धान पिकाला विशेषतः धान पिकाला दुसरा पर्याय नाही. या शेतामध्ये धानाच्या शेतीमध्ये म्हणजे ऊसच हे एक पर्यायी पीक आहे की जे होऊ शकते. आणि धान ज्या ज्या ठिकाणी जगामध्ये कुठेही जिथं धानाचं उत्पादन घेतलं जाते तिथला शेतकरी हा गरीब समजला जातो, कर्जामध्ये बुडलेला असतो. कारण हे अन्नाचं पीक जे आहे, धानाचं पीक जे आहे, हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये उत्पन्नाचं मार्जिन ही अतिशय फार कमी आहे, कष्ट फार जास्त करावं लागतात. आणि म्हणून ज्या भागामध्ये दुसरं पर्यायी पीक नाही त्या भागामध्ये तर साखर कारखानदारीशिवाय पर्याय नाही. परंतु आपलं दुर्दैव असं आहे की या सगळ्या परिसरामध्ये किंवा या सगळ्या वातावरणामध्ये नकारात्मक विचार सगळे पसरवले गेल्यामुळं नवीन साखर कारखानदारीला आपल्या ठिकाणी पुढे कदाचित चालना मिळणार नाही. म्हणून आहे ते व्यवस्थित चालवणं, जास्तीत जास्त उत्पादन घेणं आणि आपली परिस्थिती सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी नवीन नवीन तंत्राचा उपयोग करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहावं आणि ही साखर कारखानदारी या परिसरामध्ये टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि माझं हे लांबलेलं 2 शब्द जे आहेत ते मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मोमेंटो दिले ना मागच्या वर्षी, मोमेंटो देणार आहे का? हो, मोमेंटो प्रदानाचा कार्यक्रम चालू आहे. आनंदरावजी राऊत साहेब, दादासाहेब टिचकुले साहेबांना मोमेंटो देत आहेत.